जय श्रीराम मंडळी, कसे आहात सगळे? एकदम व्यवस्थित. मी पण एकदम व्यवस्थित आहे. तर आज तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या व्लॉगिंगच्या चॅनलवरती. पण आज कसं, आजची डिश खूप स्पेशल असणार आहे, कारण की ती डिश मास्टर शेफ आशिष बनवणार आहे. हा काही म्हणजे इंट्रो थोडासा जमला नाही, पण ट्राय ते केला. तर चला, आज आपण बनवणार आहोत रव्याचे धिरडे. तर इथे रवा, बारीक रवा आणि अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. दही, जिरे पावडर हे सगळं मिक्स करून 30 मिनटं मी आधीच भिजून ठेवलं होतं. आणि यासाठी लागणारे सर्वात महत्त्वाचे साहित्य: टमाटा, कांदा, शिमला मिरची, साधी मिरची आणि कोथिंबीर. जर तुमच्याकडे याच्यापैकी काही नसेल तर मार्केटमध्ये जा आणि पटकन घेऊन या, कारण की याच्याशिवाय ते जमणार नाही. आणि हो, रवा आणि दही पण महत्त्वाचं आहे. दही नसेल तर मग लिंबू किंवा बेकिंग सोडासुद्धा चालेल. तर चला, जास्त जवळ आला फोन. वाह क्या मुस्कुराहट है. चला, जास्त वेळ वाया न घालवता लगेच करून घेऊ. आणि हो, लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, सर्वात पहिले या तिघांना एकदम परफेक्टली फाईन चॉप करून घेऊ. रेडी? अरे वा, ही ट्रिक शिकण्यासारखी आहे. जमलं गड्या. चला, इथे आपण घेतलं तेल, पाणी, थोडंसं तवा थंड वगैरे करण्यासाठी, आणि हे भिजवलेलं बॅटर. त्याच्यामध्ये तुम्ही मीठ ना मीठ आम्ही जेव्हा व्हिडिओ बनायला लागतो बंदच करून भोगतं काय माहिती. जाऊ दे, होत असतं कधी कधी. तर चला, मी तवा तोपर्यंत गरम करायला ठेवतो. टेक्नॉलॉजी. तर चला, आता याला कुठं ठेवू? कॅमेराला नाही, इथंच ठेवा लागेल. हुई हुई. जरा हालतोय कॅमेरा. तरी तवा व्यवस्थित गरम झालेला आहे. चला, दाखवतो तुम्हाला माझी पाककला. हे आधीच मिक्स केलं होतं, पण मग व्हिडिओसाठी थोडंसं एक्स्ट्रा करून ठेवलं. नंतर कसं सॅलेडसाठी काम होईल. तर या ठिकाणी आपण बघू शकता, एकदम परफेक्ट असं गोल आहे. परफेक्ट नाही, पण कमीत कमी गोल तरी म्हणू शकतो आपण. याला आता मस्तपैकी एका साईडने गोल्डन ब्राऊन होईस्तर क्रिस्पी भाजून घ्यायचं. आणि एवढं झालं, परत एक करून घ्यायचं, कारण की एकानंतर काही पोट भरणार नाही आहे. सो आता 3 वाजले दुपारचे. दिसतं का नाही ते माहीत नाही. असू दे. पण भूक लागली होती, काय करणार आता. मम्मी पण झोपली होती आणि मम्मीला कुठं डिस्टर्ब करावं. सुचलं, केलं, खाल्लं. तुम्ही पण करा. आणि हो, कसं लागतं ते नक्की सांगा. आणि जे रिकामे नाटके करणारे आहेच, ते काही नमुने असतातच, त्याने सुद्धा करून घ्या. तर ओके, आता ऑलमोस्ट हे एका साईडनं क्रिस्पी नाही, क्रिस्पीच्या एका साईडने भाजलंच आहे. त्याला एकदम व्यवस्थित पलटून घेऊ. अरे वा, फाटलं नाही. ती चांगली गोष्ट झाली. तर हे याला उचटण्यावर पलटवणार नाही. एक मस्त मी ट्रिक बघितली होती, जी मला बऱ्यापैकी येते. आता तुम्ही फक्त बघाच.
पहिल्या कसं झालं ना चटणी व्हिडिओला. जोपर्यंत हे भाजणं होती तोपर्यंत मी वटाली साफ करून घेतला. आता बहुतेक असं झालं बी असेल. परफेक्ट. परत एकदा हो. बघू शकता तुम्ही. इथून तर डायरेक्ट गोल्डन कलर. वा 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 वा, एक नंबर. चला आता भूक तर भयंकर लागलेली आहे. याला प्लेटमध्ये काढून घेऊ. आणि दुसरं करून घेऊ, कारण की एका ह्याच्यात तर काही होणार नाही. मी तयार करून खातो, एन्जॉय करतो. तुम्ही सुद्धा तयार करा आणि कमेंटमध्ये येऊन सांगा कसं लागते का. तर आजच्या व्लॉगसाठी इतकंच. सॉरी, माझ्या व्लॉग प्लस कुकिंग चॅनलसाठी इतकंच. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आणि हां, पुढचा व्लॉग जरा अतरंगी असणार आहे. ते काय असणार आहे ते तुम्हाला नक्की कळेलच पुढच्या व्लॉगमध्ये. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम. आणि हो, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. ऑलमोस्ट आपण 500च्या आसपासच पोहोचलो आहे. एकदा 500 सबस्क्रायबर झाले की त्याच्यासाठी पण एक स्पेशल व्हिडिओ तयार करू. तो प्लॅन आहेच. आजच्यासाठी इतकंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.